मराठी माणूस आहे तो कुठेतरी क्रिएटिव्हिटीमध्ये कमी पडतोय, सेकंड थिंग भांडवलामध्ये कमी पडतोय, आणि तिसरं म्हणजे ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये. मार्च महिन्यामध्ये कोरोनाची चाहूल लागली आणि एप्रिलमध्ये लॉकडाऊन डिक्लेअर झालं, आणि माझ्याबरोबर असणारे असंख्य लोक होते की ज्यांना एक्झिबिशनमधनं त्यांनी होप्स ठेवले होते काहीतरी आपण आता करूया अशा ह्यांनी, आणि अचानक सगळे पुढचे दोर पूर्णपणे कापून टाकले तसं झालं होतं. मग अशा वेळेला काहीतरी त्यांना प्लॅटफॉर्म असावा, ऑनलाईन प्लॅटफॉर्म असावा, तो जगभरात जावा, जगभरातून त्यांना काहीतरी ऑर्डर मिळाव्यात, अशा एका संकल्पनेमधनं हा घे भरारीचा जन्म झाला. जाहिरात कशी करायची, कोणत्या पद्धतीनं करायची, त्याचं मार्केटिंग कसं करायचं हे मलाही माहीत नव्हतं. मग ते हळूहळू आम्ही दोघांनी शिकून घेतलं. कशा पद्धतीनं जाहिरात असली पाहिजे, ब्रँडिंग कसं झालं पाहिजे, कलर कॉम्बिनेशन्स कशी असली पाहिजेत, काय कंटेंट असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर आधी आम्ही शिकल्या आणि मग हळूहळू लोकांना सांगत सांगत आम्ही पुढे जायला सुरुवात केली. आपल्याकडची शिक्षण पद्धती हीच खरं तर आमूलाग्र बदलायला पाहिजे व्यवसायासाठी. आपण आपल्या मुलांना शिकवतो का? आज 18 वर्ष शिकायचंय कारण का तू इंजिनियर व्हायचे, तू डॉक्टर व्हायचे, कारण तुला पुढे नोकरी करायची, तुला परदेशात जायचंय, तुला छान सेटल व्हायचं. पण आपण असं नाही म्हणत की अरे तुला 18 वर्ष शिकायचंय आणि त्याच्यानंतर तुला व्यवसाय करायचा आहे. मार्केटमध्ये बघायला गेलो तर पितळ्यांची बाकरवडी, गाडगिळांचे दागिने, तुम्हाला अनिल अंबानींच्या किंवा मुकेश अंबानींच्या कंपन्यांची नावं माहिती आहेत का? तुम्ही 5 कंपन्यांची मला नावं सांगा. टाटांच्या 5 कंपन्यांची नावं माहिती आहेत का? तर ब्रँड महत्त्वाचा नसतो, तर तो माणूस महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही माणूस म्हणून पहिल्यांदा पुढे व्हा. आम्ही आत्ताशी फक्त नाशिक, कोल्हापूर, सांगली, पुणे आणि मुंबई आणि बंगलोर एवढंच कॅप्चर केलेलं आहे. अजून अख्खा भारत करायचा आहे, त्यामुळे खूप मोठा पल्ला अजून गाठायचा आहे. पण सगळ्यात जास्त रिस्पॉन्स म्हणाल तर तो मुंबईत येतो. प्रत्येक स्त्रीमध्ये आत्मविश्वास असतोच, पण त्याला कुठेतरी एक ठिणगी द्यावी लागते आणि फुंकर घालावी लागते. ती फक्त आम्ही घातली. नमस्कार. असं म्हटलं जातं की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो. पण मी म्हटलं हे साफ चूक आहे. तर काहींना हे पटेलही, पण काहींना पटणारही नाही. पण आज मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये असं एक व्यक्तिमत्व आलं आहे. त्यांनी आज 1 नाही 2 नाही तर लाखो स्त्रियांना आज मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या यशामध्ये मोलाचा वाटा त्यांनी उचलला आहे. आज मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत घे भरारीचे को फाउंडर राहुल कुलकर्णी. मी राहुल सरांचं आमच्या या मधुराष्टक पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. घे भरारी म्हणत त्यांनी लाखो स्त्रियांना या क्षेत्रामध्ये आणलं. आज कधी व्यवसायाची पार्श्वभूमी नसलेल्या स्त्रिया देखील घे भरारी म्हणत आपला ब्रँड तयार करतायत. महाराष्ट्रातच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये घे भरारी पोचलंय. घे भरारीचा हा नेमका प्रवास कसा आहे? घे भरारीने आज 5 वर्ष पूर्ण केली आहेत. ह्या 5 वर्षांमध्ये आलेले अनेक काही अडचणी असतील किंवा काही गोष्टी असतील, ह्या सगळ्या आज आपण राहुल सरांकडून उलगडून घेणार आहोत. खरं तर राहुल सरांनाही व्यवसायाची कुठलीच पार्श्वभूमी नव्हती, मात्र त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं. नम्र स्वभाव आणि कुठलंही भांडवल नसतानाही कशा पद्धतीनं बिझनेस सुरू करायचा हे त्यांनी आज दाखवून दिलं आहे. चला तर आज आपण घे भरारी म्हणत ह्या मधुराष्टक पॉडकास्टला सुरुवात करूया. फार महत्त्वाचा विषय घे भरारी आज प्रत्येक स्त्रीला प्रचंड जिव्हाळ्याचा विषय आहे. गेली 5 वर्ष तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आहात. 5 वर्षांपूर्वी खरं तर हा प्रवास सुरू झाला आणि हा अविरत असा हा प्रवास सुरू आहे. मला हेच विचारायचं आहे की ही संकल्पना कशी सुचली, त्याचबरोबर आता 5 वर्षांपूर्वी आणि आता मागे वळून बघताना कसं वाटतंय? बेसिकली करोना हा आमच्यासाठी एकदम टर्निंग पॉईंट ठरला. व्यावसायिकांसाठी काहीतरी करायचं हे पहिल्यापासून मनात होतं. मी स्वतः एक व्यावसायिक आहे. मी अनेक व्यवसाय केले. म्हणजे मराठी उद्योजक आहे तो व्यवसायात नेहमी पडतो अशी एक संकल्पना नेहमी वापरतात. तसा अनेक व्यवसायात पडलेला माणूस आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मी पहिल्यांदा LIC एजंट होतो, मग इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी चालू केली, मग दुधाचा व्यवसाय केला, रिअल इस्टेट
चा व्यवसाय झाला. बरं. त्याच्यानंतर मग मी एक छोटंसं हॉटेल चालवून बघितलं. हॉटेलमध्ये चांगलं नावारूपाला आलं. पण त्यावेळेला असं लक्षात आलं की आपल्याला म्हणजे व्यवसाय करताना असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागतंय. बरोबर. म्हणून छोट्या व्यावसायिकांना काहीतरी प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी म्हणून काहीतरी करावं असं एक डोक्यात होतं. आणि मला स्वतःला ज्यावेळेला मी सुरुवात केली होती त्यावेळेला भांडवलाची कमतरता होती. आयडिया म्हणजे काहीतरी क्रिएटिव्हिटी करायला पाहिजे, ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय याची जाणीव होती. त्यामुळे थोडंसं असं वाटत होतं की मराठी माणूस आहे तो कुठेतरी क्रिएटिव्हिटीमध्ये कमी पडतोय. सेकंड थिंग भांडवलामध्ये कमी पडतोय आणि तिसरं म्हणजे ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये. म्हणून मग आम्ही पहिल्यांदा म्हणजे घे भरारीच्या अगोदर भारी भरारी या नावाने एक्झिबिशन्स घ्यायला सुरुवात होती की ज्याला इथे जे व्यवसायात येणार आहेत अशा सगळ्या युवकांना तिथे प्लॅटफॉर्म मिळेल. पण म्हणजे आम्ही 2018, 19 आणि 20 असं एक्झिबिशन घेतली, छान झाली आणि आम्ही घे भरारी या नावाने पुढचं एक्झिबिशन लॉन्च केलं होतं. आणि त्याच वेळेला म्हणजे आमचं एक्झिबिशन होतं एप्रिलमध्ये आणि मार्च महिन्यामध्ये कोरोनाची चाहूल लागली आणि एप्रिलमध्ये लॉकडाऊन डिक्लेअर झालं. आणि माझ्यासारख्या असंख्य म्हणजे माझ्याबरोबर असणारे असंख्य लोक होते की ज्यांना एक्झिबिशनमधनं त्यांनी होप्स ठेवले होते काहीतरी आपण आता करूया अशा ह्यानी, आणि अचानक सगळे पुढचे दोर पूर्णपणे कापून टाकले तसं झालं होतं. मग अशा वेळेला काहीतरी त्यांना प्लॅटफॉर्म असावा, ऑनलाईन प्लॅटफॉर्म असावा, तो जगभरात जावा, जगभरातून त्यांना काहीतरी ऑर्डर मिळाव्यात, अशा एका संकल्पनेमधनं हा घे भरारीचा जन्म झाला. आणि सुरुवात आम्ही अगदी म्हणजे अडखळत केली की अरे कसं होईल काय होईल. पण त्या कोरोनाचा इम्पॅक्ट इतका जोरदार होता की त्या इम्पॅक्टमध्ये लोकांनी इतका उदंड प्रतिसाद याला दिला आणि म्हणता म्हणता आम्ही 10 लोकांचे कधी 1 लाख झालो हे कळले नाही. क्या बात आहे. किती छान ना. पण सुरुवातीला असं वाटत असतं आपण एखादा कुठलाही व्यवसाय सुरू करण्याचं किंवा एखादं पाऊल उचलताना खूप मनात बरेच विचार असतात आणि जास्त निगेटिव्ह असतात पॉझिटिव्हपेक्षा. पण आज घे भरारीच्या निमित्ताने मला वाटतं की अनेक स्त्रिया ज्यांनी काही कारणास्तव त्या घरी आहेत, काही कारणास्तव त्यांना नोकरी सोडावी लागली आहे, पण काहीतरी करण्याची उमेद त्यांच्या मनामध्ये असते आणि मग त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं आणि तुम्ही त्यांना मोलाची साथ दिली. खरंच तुमचं कौतुक आहे. आणि मला वाटतं की मॅडमसुद्धा तुमच्यासोबत आहेत. मला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. नीलम आणि मी खरं तर शाळेमध्ये आम्ही एकत्र होतो. आम्ही 5वी ते 10वी एकत्र होतो. पण म्हणजे खरं सांगायचं झालं तर आमची शाळा अगदी जुन्या वळणाची विमलाबाई गरवारे पुण्यातली, त्यामुळे मुलं आणि मुली वेगवेगळे, त्यामुळे मैत्री अशी काही आमची नव्हती. बरोबर. पण शाळेचं गेट टुगेदरच्या निमित्ताने आम्ही परत एकत्र आलो. मी म्हणेन की तिथेच कदाचित आमची आत्ताच्या व्यवसायाची नाळ जोडली गेली. आम्ही जवळपास 5-6 गेट टुगेदर्स एकत्र केली म्हणजे अरेंज केली किंवा त्याची सगळी अरेंजमेंट आम्ही बघितली आणि तिथनं एकमेकांना माहिती झालो की कोणाचे काय प्लस पॉईंट आहेत, मायनस पॉईंट आहेत. आणि ज्यावेळेला करोना आला त्यावेळेला असं लक्षात आलं की अरे आपल्याला हे करताना म्हणजे कोणीतरी आपल्याला बरोबर असलं पाहिजे. बरोबर. आणि त्यावेळेला तिने म्हणजे इमिजिएट हो म्हटलं आणि आम्ही 1 मेला घे भरारी ज्यावेळेला चालू केलं त्यावेळेला दोघांनी जोडीनं चालू केलं. आणि शाळेत असल्या कारणामुळे ती एक वेवलेंथ जुळली, सिंक्रोनायझेशन झालं आणि सगळ्याच गोष्टी एकरूप झाल्या. क्या बात आहे. खरंच खूप छान आहे. आणि आता एकरूप फक्त तुम्ही सगळ्यांच बरोबर आहेत. म्हणजे मी काही व्हिडिओज बघते तुमचे, अनेक सेलिब्रिटी तुमच्या ह्याला घे भरारीच्या प्रदर्शनाला येतात, उद्घाटनही त्यांच्या हस्ते होतं. एकूणच एक कुटुंब वाटतं असं बऱ्याचदा मी तुमच्या प्रदर्शनाला जेव्हा आले ना तेव्हा ते एक कुटुंबासारखं जाणवतं आणि खूप चांगलं युनिक प्रोडक्ट्स तिथे अवेलेबल होतात. हे सगळं आहे. पण आज छोटे मोठे घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी घे भरारी हे एक मोठं व्यासपीठ आहे आणि एक फेसबुक पेजच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रवास आहे. ह्या प्रवासाबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. बेसिकली कसं होतं की जोपर्यंत माझं हॉटेल होतं तोपर्यंत मी सुद्धा सोशल मीडियाशी एकदम अनभिज्ञ होतो. त्यामुळे ज्यावेळेला लॉकडाऊन लागलं त्यावेळेला असं लक्षात आलं की जर आपल्याला एक प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे, एखादं ॲमेझॉन सारखं काही व्यासपीठ तयार करायचं असेल की जे मराठी व्यासपीठ आहे, तर त्याच्यासाठी आधी पहिल्यांदा हे शिकलं पाहिजे. बरोबर. मग आता कोणकोणचे फील्ड आहेत, मग फेसबुक आहे, फेसबुकवरती ग्रुप्स आहेत. आपला मराठी समाज हा नेहमी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जोडला गेलेला आहे.
त्यामुळे जिथे दोन्ही ठिकाणून बोलता येईल असं काहीतरी गोष्ट आली पाहिजे. म्हणजे इंस्टाग्रामही होतं, यूट्यूबही होतं, पण तिथे एकाच तर्फी बोलण्याची गोष्ट होती. फेसबुक ग्रुप हा असा होता की जिथे दोन्ही बाजूनी कॉन्व्हर्सेशन होऊ शकतं आणि माणसाला एकदा बोलायला दिलं की मग तो खुलतो. त्यामुळे असा विचार केला की जाहिरात टाकली जाईल आणि त्याचबरोबर त्याला पलीकडनं कॉमेंटही आली पाहिजे आणि त्याचप्रमाणे तिथे एक संवाद झाला पाहिजे. म्हणून मग फेसबुक ग्रुप हा पहिला क्रायटेरिया आम्ही निवडला. पण याच्यामध्ये जाहिरात कशी करायची, कोणत्या पद्धतीनं करायची, त्याचं मार्केटिंग कसं करायचं हे मलाही माहीत नव्हतं. मग ते हळूहळू आम्ही दोघांनी शिकून घेतलं. कशा पद्धतीनं जाहिरात असली पाहिजे, ब्रँडिंग कसं झालं पाहिजे, कलर कॉम्बिनेशन्स कशी असली पाहिजेत, काय कंटेंट असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर आधी आम्ही शिकल्या आणि मग हळूहळू लोकांना सांगत आम्ही पुढे जायला सुरुवात केली. पहिले सुरुवातीला खूप अडखळत प्रवास होता. पहिले सुरुवातीला असं झालं की ज्यावेळेला फेसबुक ग्रुप म्हणून आम्ही यायचं ठरवलं त्यावेळेला असं हे होतं की हा ग्रुप आपला नावारूपाला येण्यासाठी काहीतरी वेगळेपण आपल्याला असलं पाहिजे. वेगळेपण कशात असेल तर वेगळेपण आहे की काही तुम्ही व्यावसायिकांबरोबर डिस्कशन करा ऑर अदरवाईज तुम्ही मोठ्या व्यक्तींबरोबर अटॅच व्हा की जेणेकरून तुमच्या ग्रुपला काहीतरी वलय प्राप्त होईल. म्हणून आम्ही सेलिब्रिटीज घ्यायला सुरुवात केल्या. पहिले आम्ही काही लाईव्हज घेतले. पहिल्या याच्यामध्ये सलील कुलकर्णी हा माझा बॅचमेट होता, त्यामुळे लगेच त्यांनी हो म्हटलं. सोनाली कुलकर्णी ह्या सगळ्यांनी पहिले लाईव्ह केले आणि त्यामुळे ह्या लाईव्हजना एक वेगळ्या प्रकारचं ग्लॅमर प्राप्त झालं. बरोबर. आणि हळूहळू तो एक सेलिब्रिटीचा ग्रुप म्हणून नावारूपाला आला. पण तो फोकस आमचा नाही आहे. व्यवसाय हाच फोकस आहे. त्यामुळे व्यवसायात्मक पुढे जाणे आणि जास्तीत जास्त व्यवसायाला धरून राहणे या उद्देशाने हा ग्रुप केला. त्यामुळे इतर अवांतर चर्चा नाहीत, कुठली धमाल मस्ती नाही, गाणी बजावणी नाही किंवा कुठले गेट टुगेदर्स नाहीत. फक्त व्यवसाय आणि व्यवसाय हे धरून आम्ही हा घे भरारी ग्रुप चालू ठेवला. मग त्याला फॅमिली हे येण्याकरता म्हणून एकेका व्यावसायिकाचं कोड कौतुक करणे, वेगवेगळ्या व्यावसायिकांना एकत्र आणणे, त्यांना एका प्लॅटफॉर्मवरती आणणे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा काही अरेंज केल्या. त्यामुळे याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं आणि एकमेकांशी बॉन्डिंग जास्त झालं. बरोबर. सर, आत्ता तुम्ही जसं म्हणालात की बॉन्डिंग तयार झालं, अर्थात हे बॉन्डिंग तयार करण्यासाठी आपणही तितकंच म्हणतात ना की त्याच्यामध्ये रुतलो गेलं पाहिजे किंवा तेवढं इन्वॉल्व झालं पाहिजे. आणि मला वाटतं की ती इन्व्हॉल्वमेंट तुमच्यामध्ये आणि नीलम मॅममध्ये दिसते प्रकर्षाने. पण बऱ्याचदा काही स्त्रिया आपण बघितल्या तर ह्या क्षेत्रामध्ये त्यांना करिअर करायचे किंवा व्यवसाय सुरू करायचा आहे, छोटा मोठा का होईना घरगुती व्यवसाय जरी सुरू केला तरी एक आर्थिक पाठबळ मिळतं. हे प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की काहीतरी आपण सुरू करावं, पण कुठेतरी मनामध्ये एक शंकेची पाल चुकचुकत असते की आपण जर हे सुरू केलं तर कदाचित हे म्हणजे सक्सेस होईल की नाही, ही एक भीती असते. अशा वेळी अशा स्त्रियांना तुम्ही कसं पाठबळ देत गेलात, मला तो प्रवासही जाणून घ्यायचा आहे. बेसिकली याला आहे आत्मविश्वास. प्रत्येक स्त्रीमध्ये आत्मविश्वास असतोच, पण त्याला कुठेतरी एक ठिणगी द्यावी लागते आणि फुंकर घालावी लागते. ती फक्त आम्ही घातली. नॉर्मली स्त्रियांच्या बाबतीत काय होतं की तू व्यवसाय करणार आहेस तर मग मला म्हणजे मी जर तुला कॅपिटल दिलं तर मग याचं इंटरेस्ट कोण देणार आहे, तू घराच्या बाहेर किती वेळ राहणार आहेस, मग हे करून घरातली कामं होणार आहेत का नाही होणार आहेत, अशा असंख्य प्रश्नांना त्याच्यामध्ये उत्तर द्यावं लागतं. अशा वेळेला फक्त तिला उभं करणं आणि तिच्यामधला एक वेगळा पैलू आहे किंवा तिच्यातली पॅशन आहे ती शोधणं, म्हणजे ही खरं तर शोधणं ही तिचंच काम असतं, पण त्याला उभारी देण्याचं काम आपण करायचं असतं. ते आम्ही घे भरारीच्या माध्यमातून केलं आणि शेवटी असं आहे की त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार हा योग्य रीतीनं होईल. जर तो योग्य रीतीनं झाला, कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही झालं, तर मग घरातनं कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स येत नाहीत. म्हणजे तिच्या सासूरवाडीकडनं किंवा तिच्या माहेरकडनं असे कुठलेच येत नाहीत. त्याची काळजी आम्ही घेतली आणि स्त्रियांना व्यवस्थित त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळेल, कुठली फसवणूक होणार नाही आणि कोणाची कुठल्याही प्रकार म्हणजे आता सोशल मीडिया हा ट्रोलिंगवरती जास्त सध्या पुढे जातो, ते होणार नाही याची आम्ही दक्षता घेतली. अगदी. आत्ता सर तुम्ही जसं म्हणालात की आत्मविश्वास हा महत्त्वाचा आहे, तो स्त्रियांमध्ये असतोच, पुरुषांमध्येही असतोच. म्हणजे एखादी स्त्री जेव्हा तुमच्याकडे येते की माझा हा व्यवसाय आहे आणि मला घे भरारीमध्ये प्रदर्शनामध्ये हे माझं प्रोडक्ट विकायचं आहे, तर अशा वेळेस तुम्ही कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करता? बेसिकली काय आहे की आपल्याकडची शिक्षण पद्धती हीच खरं तर आमूलाग्र बदलायला पाहिजे व्यवसायासाठी. आपण आपल्या मुलांना शिकवतो का? नाही.
आज 18 वर्ष शिकायचं आहे, कारण का तू इंजिनियर व्हायचे, तू डॉक्टर व्हायचे, कारण तुला पुढे नोकरी करायची आहे, तुला परदेशात जायचं आहे, तुला छान सेटल व्हायचं आहे. पण आपण असं नाही म्हणत की अरे तुला 18 वर्ष शिकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुला व्यवसाय करायचा आहे. कुठलाही म्हणजे मी मराठी माणूस असं म्हणणार नाही, प्रत्येक माणसाच्या घरामध्ये किंवा आत्ताच्या पिढीच्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की छान नोकरी असावी मला, व्यवसाय हा विषय नसतो. आणि व्यवसाय करणार असेल तर व्यवसायाच्या याच्यात घरनं आधीच आपल्याला हे असतं की अरे व्यवस्थित तू करतोयस ना, पैसे डुबणार तर नाहीत ना, 2 वर्ष झाल्यानंतर बघ काय पुढे काय करणार आहे. जर हे प्रत्येक पुरुष आणि इतरांच्या बाबतीत जर असेल तर स्त्रियांच्या बाबतीत काय असेल. स्त्रियांची परिस्थिती तर याहून बिकट असेल किंवा दुर्धर असेल. मग अशा वेळेला त्या स्त्रियांनी कशा पद्धतीनं जायचं, त्यांना काय नेमकं करायचं आहे, काय फोकस करायचं आहे, याच्यासाठी म्हणून आम्ही पहिले सुरुवातीला ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले. त्यांनी सोशल मीडिया कसा हँडल करावा, त्यांनी मार्केटिंग कसं करावं, त्यांनी त्यांचं प्रॉडक्ट पिच कसं करावं, प्रॉडक्ट चूज करताना काय केलं पाहिजे, मार्केटिंग किंवा तुमच्या मार्केट रिसर्च. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की अरे मला चांगला स्वयंपाक येतो, पण नेमकं करायचं काय. मी लाडू करायचे आहेत, मी चकली करायची आहे का, मी पॅकेज फूडमध्ये उतरायचं आहे का, मी ड्रिंकिंग वॉटर आत्ता सध्या जोरात चाललं आहे म्हणून त्याच्या ह्याच्यामध्ये जायचं आहे का, मी आणखीन काहीतरी वेगळं करायचं आहे. असे असंख्य गोष्टी असतात. अशा वेळेला तो रिसर्च महत्त्वाचा असतो. असे प्रकारचे छोटे छोटे कोर्सेस आम्ही कंडक्ट केले सुरुवातीच्या काळात. आता आम्ही नाही करत, पण सुरुवातीच्या काळात मात्र ते केले. दर आठवड्याला आम्ही काही ना काहीतरी कार्यक्रम घ्यायचो आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्यांना ट्रेनिंग मिळेल अशा पद्धतीनं कार्यक्रम करायचो. सायमल्टेनियसली सोशल मीडिया कशा पद्धतीनं हँडल करावा हे सुद्धा शिकवण्याचं ट्रेनिंग आम्ही त्यांचं घेतलेलं होतं. ब्रँडला खूप महत्त्व आहे. आज घे बरारी हा ब्रँड तर तयार झाला आहे, त्याच्या अंडर अनेक स्त्रिया आज आपलं प्रोडक्ट विकत आहेत. वेगळं युनिक प्रोडक्ट असतात काही, पण हा ब्रँड स्वतःचा तयार करताना खूप कष्ट घ्यावे लागतात, प्रचंड मेहनत आहे. पण तुम्ही त्या स्त्रियांना ह्या ब्रँड तयार करण्यासाठी असं काय सांगतात की कशा पद्धतीनं हा ब्रँड तयार झाला पाहिजे, कशा पद्धतीनं हा ब्रँड एस्टॅब्लिश झाला पाहिजे. मी म्हणेन ब्रँड तयार होण्याच्या पेक्षा सुद्धा तिची स्वतःची ओळख पहिली महत्त्वाची आहे. म्हणजे मार्केटमध्ये बघायला गेलो तर चितळ्यांची बाकरवडी, गाडगिळांचे दागिने, तुम्हाला अनिल अंबानींच्या किंवा मुकेश अंबानींच्या कंपन्यांची नावं माहिती आहेत का? तुम्ही 5 कंपन्यांची मला नावं सांगा. टाटांच्या 5 कंपन्यांची नावं माहिती आहेत का? तर ब्रँड महत्त्वाचा नसतो, तर तो माणूस महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही माणूस म्हणून पहिल्यांदा पुढे व्हा. माणूस म्हणून तुमचं पहिल्यांदा एक ऑरा क्रिएट करा, तुमची स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळख द्या. ॲटोमॅटिकली ब्रँड तुमचा प्रसिद्ध होणार आहे. तुम्ही जे नाव दिलेलं आहे ते प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे आम्ही त्यांना लाईव्हच्या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न केला की फेसबुकवरती बऱ्याच वेळेला स्त्रिया स्वतःचा चेहरा दाखवायला घाबरतात, कारण सोशल मीडिया किंवा कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यामध्ये आत्ताचे जे वेगवेगळे दुष्परिणाम आहेत त्याचे, असं आपण म्हणू, त्याच्यामुळे त्यांची ओळख द्यायला ह्या घाबरत असतात. तर आधी आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही तुमची स्वतःची ओळख निर्माण करा, तुम्ही घाबरू नका. तो माणूस पलीकडे, पडद्याच्या पलीकडे, तो तुम्हाला काय करणार आहे. तर आधी तुमची स्वतःची ओळख निर्माण होणं हे महत्त्वाचं आहे. तुमचा चेहरा हे लोकांना निर्माण होणं महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही स्वतः लोकांसमोर याल, तुम्ही स्वतः लोकांसमोर ॲज अ ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश व्हाल, त्यावेळेला तुमचा ब्रँड लोक ॲक्सेप्ट करणार आहेत. त्यामुळे ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या आम्ही केल्या. कदाचित ह्या थेरॉटिकल चुकीच्या असतील, म्हणजे जे की अरे ब्रँड एस्टॅब्लिश केला पाहिजे, त्याच्याबरोबरीनं हे झालं पाहिजे असं आपल्याला पुस्तकातून शिकवलं जातं, ते कदाचित चुकीचं असेल. पण मला वाटतं की आधी आपला स्वतःचा परफॉर्मन्स किंवा स्वतःचं हे माहिती असणं लोकांना आवश्यक असतं. मग लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि मग प्रॉडक्ट घेतात. कुठल्याही म्हणजे आत्तापर्यंत कोकणातल्या सगळ्यांची प्रॉडक्ट्स किंवा देशावरच्या कोणाची प्रॉडक्ट्स ही त्यांच्या स्वतःच्या नावाने प्रसिद्ध झाली आणि मग ब्रँड पुढे आलेला आहे. सध्या आपण बघितलं तर स्त्रियाच नाही तर पुरुषही तुमच्या ह्या व्यवसायामध्ये घे भरारीमध्ये आता सहभागी होताना दिसतात. बरोबर. मला त्याबद्दलही जाणून घ्यायचे. म्हणजे पुरुषांनाही वाटत असतं की आपला स्वतःचा बिझनेस असावा आणि त्यात काही गैर नाही आहे. बरोबर. तर त्याबद्दल व्यवसाय हा याच्यासाठी स्त्री आणि पुरुष असा भेदभावच नाही. सगळ्यांनीच व्यवसाय करायचा आहे आणि सगळ्यांनीच व्यवसायात पुढे यायचं आहे. आता सोशल मीडियामुळे असं झालं आहे की आता मी फक्त माझ्या नाक्यापुरता मर्यादित नाही, माझ्या रोडपुरता मर्यादित नाही किंवा माझ्या शहरापुरता मर्यादित नाही, तर मी जगात
कुठेही व्यवसाय करू शकतो. अशा वेळेला आता अशी गोष्ट झालेली आहे की कोरोनामुळे एक प्रॉब्लेम झाला होता की अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. बरोबर. अशा वेळेला जसं स्त्रियांना पाहिजे तसं पुरुषांनाही आता कुठल्या तरी व्यवसायाची गरज भासायला सुरुवात झाली. त्यामुळे आमचा आता मिक्स ग्रुप आहे, सर्वच जण आहेत त्याच्यामध्ये आणि सगळेच जण व्यवसायासाठी प्रचंड प्रयत्न करत आहेत. बऱ्याच आता तुम्ही म्हणालात तसं कदाचित काहींनी प्लॅन ए बरोबर प्लॅन बी म्हणून व्यवसायाची निवड केली. हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? कधी कधी आपल्याला एखाद्या छोट्याशा सहाऱ्याची गरज असते. म्हणजे नोकरी सोडताना मी एकदम मला पाठीमागे माझ्या संसाराची आणि बाकी सगळ्याची चिंता लागून राहिलेली असते. अशा वेळेला असं असतं की मी पार्ट टाइम व्यवसाय करतो. मग त्यांच्यासाठी आम्ही शुक्रवार शनिवार रविवार एक्झिबिशन चालू केली की तुम्ही सोमवार ते शुक्रवार तुमचा नोकरी आहे ती करा आणि शनिवार रविवारमध्ये तुमचा व्यवसाय करा. अरे वा. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं जसं जम मिळेल तसं तुम्ही याच्यामध्ये हळूहळू एस्टॅब्लिश व्हा. आणि तीही संकल्पना एकदम पसंत आली कारण सोशल मीडियावरती मला कळत नाही की मला मार्केट मिळतंय नाही मिळतंय, किती कॉमेंट्स येत आहेत, कशा पद्धतीने येत आहेत, माझा सेल होतोय का नाही, लोकांना माझं प्रॉडक्ट आवडलंय का नाही. पण प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांना इमिजिएट कळतं की अरे हे माझं आवडतंय का नाही आवडतंय आणि माझं मी जे पिच करतोय ते लोक ॲक्सेप्ट करतायत का नाही करतायत. आणि त्या ह्याच्यामध्ये नोकरी करता करता मला व्यवसाय करता येतो. आणि ज्या वेळेला फुल फ्लेज ॲक्टिव्हिटी म्हणून ती चालू होते त्यावेळेला मी नोकरी सोडून देऊन व्यवसायामध्ये कधी उतरायचं हे माझं मला ठरवता येतं. त्यामुळे ही कन्सेप्ट म्हणजे आम्ही जी शनिवार रविवार एक्झिबिशन घ्यायची कन्सेप्ट होती ती एकदम सक्सेसफुल झाली आणि जोरदार त्याला प्रतिसाद मिळाला. ह्याच अनुषंगाने मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी तुम्ही प्रदर्शनं भरवत आहात, खूप चांगला प्रतिसादही मिळतोय. साधारणपणे महिन्याला तुम्ही किती प्रदर्शनं भरवतात? त्याचबरोबर सर्वाधिक तुम्हाला रिस्पॉन्स कुठल्या ठिकाणाहून येतो? असं सांगणं खरं तर बरोबर नाही. पण म्हणजे सुरुवातीला आम्ही 2021ला सुरुवात केली होती त्यावेळेला वर्षाला 2 एक्झिबिशन्स होती. 22 साली ती 12 झाली, 23 साली हळूहळू करत ती 24 झाली आणि आता महिन्याला 3. याच्याप्रमाणे आम्ही साधारण 32 ते 36 एक्झिबिशन्स ही वर्षाला करतो. महाराष्ट्रात आम्ही अजून खूप लहान आहोत. म्हणजे असं म्हणून आम्ही 5च वर्षाचं छोटंसं बाळ आहोत. अजून आम्हाला खूप ग्रो व्हायचंय. पण आम्ही आत्ताशी फक्त नाशिक, कोल्हापूर, सांगली, पुणे आणि मुंबई आणि बंगलोर एवढंच कॅप्चर केलेलं आहे. अजून अख्खा भारत करायचा आहे. त्यामुळे खूप मोठा पल्ला अजून गाठायचा आहे. पण सगळ्यात जास्त रिस्पॉन्स म्हणाल तर तो मुंबईत येतो. जिथे वस्ती जास्त आहे तिथे नक्कीच तुमचा रिस्पॉन्स जास्त. आणि मुंबईमध्ये कसं आहे की मुंबईमध्ये खरेदी करणाऱ्यांची किंवा दोघंही नोकरी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, व्यवसाय करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे इतर ठिकाणापेक्षा सुद्धा मुंबईतला रिस्पॉन्स हा नेहमीच जास्त आहे. पण मी म्हणेन कोल्हापूर, नागपूर आणि नाशिक इथलाही रिस्पॉन्स काही कमी नाही आहे. पुण्यात चोखंदळ मी पुण्यातलाच आहे पण तरीसुद्धा पुणे हे चोखंदळ आहे. पण पुण्यात जर रिस्पॉन्स मिळाला तो जगाच्या पाठीवर कुठेही मिळेल. पण रिस्पॉन्स म्हणाल तर तो मुंबईत उत्तम. अगदी. आत्ता तुम्ही म्हणालात तसं की रिस्पॉन्स तसा बऱ्यापैकी सगळ्याच ठिकाणाहून येतो, मुंबईतनं जास्त येतो. पण मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे कारण आज मी जेव्हा जेव्हा घे भरारीच्या प्रदर्शनात जाते तेव्हा अनेक असे स्टॉल्स मला दिसतात की रिपीट झालेले दिसतात. म्हणजे जर का ज्वेलरी ब्रँड आहे तर तो अजून एक ज्वेलरी दिसते किंवा अजून एक पर्सेसचा ब्रँड दिसतो. तर अशा वेळी ना आम्ही खूप कन्फ्यूज होत असतो. तुम्ही जेव्हा हे प्रदर्शन भरवतात तेव्हा व्यावसायिकाची एकूणच माहिती घेणं किंवा त्या प्रोडक्टचा व्हॅल्यू ठरवणं, किंमत ठरवणं हे घे भरारी ठरवते का ती बिझनेस वुमन ठरवते? घे भरारी नाही ठरवत. मी म्हणेन की त्या व्यक्तीनेच ती किंमत ठरवायला पाहिजे. म्हणजे मार्केटमध्ये इडली ही 2 रुपयालाही मिळते, 4 रुपयालाही मिळते, 10 रुपयालाही मिळते आणि आमच्या इथे वैशालीमध्ये ती 80 रुपयालाही मिळते. कुठली इडली खायची, कोणत्या पद्धतीनं खायची, कशा पद्धतीनं खायची आणि कोणत्या माहोलमध्ये खायची हे पूर्णपणे ग्राहकांचा अधिकार आहे. बरोबर. तशाच पद्धतीप्रमाणे प्रॉडक्ट कुठलं घ्यायचं, कोणचं घ्यायचं, कशा पद्धतीनं घ्यायचं आणि कुठे घ्यायचं हे सुद्धा ग्राहक ठरवतील. त्यामुळे जरी ज्वेलरी असली तरी ज्वेलरीमध्ये असंख्य प्रकार आहेत. ज्वेलरींच्या बनवण्याच्या मध्ये असंख्य प्रकार आहेत. साड्यांच्या म्हणजे पैठणी जर तू घेतलीस तर पैठणींमध्ये असंख्य प्रकार आहेत.
प्युअर आहे, सेमी आहे, अशा पद्धतीत त्यांच्या रेटमध्ये हा वेगवेगळ्या तऱ्हेनं फेरफार होऊ शकतो. त्यामुळे जो विकतो त्यांनी ते ठरवायचं आहे. मग तो बोरं विकतोय का आंबे विकतोय आणि त्याच्याप्रमाणे त्याचा रेट ठरणार आहे. आणि खरं सांगायचं झालं तर ही विक्रेत्याचं कौशल्य आहे की माझ्याकडचा माल हा सेम शेजारच्या सारखा असला तरी सुद्धा मला तो विकता कसा येतोय, मी काय टेक्निक वापरतोय, कशा पद्धतीने हे घेतोय, याच्यावरती त्याचा तो प्रॉफिट मार्जिन आहे. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की एकाच वेळेला सगळ्यांनी एक सरसकट एकच रेट लावावा आणि सगळी ज्वेलरी एकाच रेटने असावी. तुळशीबागेत आपण जातो पुण्याच्या, त्यावेळेला सगळी दागिन्यांची दुकानं असतात, शेजारी शेजारी सगळे बसलेले असतात. किंवा लक्ष्मी रोडवर ज्यावेळेला खरेदीला जातो त्यावेळेला कपड्यांचीच सगळी दुकानं आहेत, तिथे कॉम्पिटिशन वगैरे हा भाग नसतो. प्रत्येक जण व्यवसाय करत असतो. हा म्हणजे हा मी म्हणेन की अथांग समुद्र आहे. तुम्ही किती तुमचं खोदून घ्यायचं किंवा तुम्ही तुमचा वाटा कसा घ्यायचा हे तुम्ही ठरवायचंय आणि त्याच्यासाठी काय वेगळी कल्पनाशक्ती लावायची हे तुम्ही ठरवायचंय. अरे वा, मस्तच मस्तच. सर, आता तुम्ही जसं म्हणालात तसं की घे भरारी काही किंमत ठरवत नाही, त्या व्यावसायिक जे आहेत ते किंमत ठरवतात त्या वस्तूंची. ह्याच्यातनं ह्या स्टॉल्सच्या माध्यमातनं साधारणपणे किती प्रॉफिट होतो त्या व्यावसायिकाला? प्रत्येक वस्तूच्या याच्यामधली प्रॉफिट मार्जिन ही वेगवेगळी असते. म्हणजे फूड प्रॉडक्ट घेतलं तर ते साधारण 50-55% जातं. काही प्रकारच्या साड्या घेतल्यात तर त्याही 40-50% जातात. त्यामुळे प्रत्येकाचं प्रॉफिट मार्जिन वेगवेगळं असतं. तुम्ही मास स्केलवर धंदा करताय की क्लास स्केलवर करताय यावरती पण हा सगळा गोष्ट डिपेंड असते. त्यामुळे असं प्रॉफिट मार्जिन किती घेतोय किंवा किती करतोय हे आपण जज नाही करू शकत. पण क्वालिटी प्रॉडक्ट तुम्हाला घे भरारीच्या एक्झिबिशनमध्ये मिळेल आणि उत्तम प्रॉडक्ट मिळेल याची ग्वाही मात्र आपण देऊ शकतो. अगदी. आणि मला वाटतं की फक्त क्वालिटी आणि उत्तम प्रोडक्टच नाही तर ट्रेंडिंग जे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा घे भरारीच्या या प्रदर्शनांमध्ये बघायला मिळतात. बऱ्याचदा आपल्याला एखादी गोष्ट शॉपिंग मॉलमध्ये मिळत नाही पण ती आपल्याला घे भरारीच्या प्रदर्शनामध्ये बघायला मिळते आणि थोडं युनिक असतं, हँडक्राफ्टेड असतं. त्यामुळे घ्यायला पण अगदी सहज आपण घेऊ शकतो की, आणि अशा काही फार किमती नसतात. पण साधारणपणे कुठल्या बाबींवर त्या व्यावसायिकेने लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बेसिकली त्यांनी किंमत हा एक म्हणजे त्याच्यावरती लक्ष नक्कीच केंद्रित केलं पाहिजे की त्याची किंमत काय आहे, मार्केट कसं चाललेलं आहे, मार्केटचा रिसर्च असला पाहिजे, काय नक्की लोकांना आवडतंय आणि त्याच्याच बरोबरीनं डिझाईन आणि आत्ताचा ट्रेंड काय चाललेला आहे. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक एक्झिबिशनला येताना नवीन ट्रेंड घेऊन त्यांनी यायला पाहिजे. आज अनेक असे ग्रुप्स आहेत की जे अशा प्रकारची प्रदर्शनं भरवतात. अशा वेळी घे भरारी याचं वेगळेपण काय? घे भरारीच्या प्रदर्शनांमध्ये काय वेगळेपण असतं, काय सांगाल? घे भरारीच्या प्रदर्शनांमध्ये प्रत्येक सेलरकडे आम्ही लक्ष देतो. घे भरारीच्या ग्रुपमध्ये जरी निगेटिव्ह कॉमेंट्स किंवा कुठल्याही प्रकारचं आलं तरी त्याच्याकडे जातीनं लक्ष दिलं जातं. त्यामुळे सेलर्सना किंवा जे विक्रेते आहेत त्यांना आमच्याबद्दलचा एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. आम्ही त्यांची काळजी घेतोय. आमच्या एक्झिबिशनमध्ये आलेल्या प्रत्येक स्त्रीला ही घरातनं कशा पद्धतीनं आली आहे, काय आली आहे हे माहीत नाही. त्यामुळे आल्यानंतर पहिल्यांदा चहा आणि ब्रेकफास्ट दिला जातो, दुपारचं जेवण दिलं जातं. त्यामुळे एक फॅमिली बॅकग्राऊंड तिथे तयार होतं, आपली काळजी घेतली जाते हे लक्षात येतं आणि पूर्ण वेळ मला उभं राहून हा व्यवसाय करायचा आहे ह्या गोष्टींकडे तिचं लक्ष जातं. त्यामुळे घे भरारी इतर एक्झिबिशनमध्येही नक्कीच काळजी घेतली असणार किंवा घेत असतील, पण थोडीशी +1 ही काळजी घे भरारी घेते असं मी निश्चित म्हणू शकेन. खरंच आहे. सर, आत्ता ज्या स्त्रिया किंवा पुरुष आपला हा कार्यक्रम पॉडकास्ट बघत असतील आणि त्यांना ह्या प्रदर्शनांमध्ये सहभागी व्हायचं असेल पण त्यांच्याकडे भांडवल नसेल किंवा ते प्रॉडक्ट त्यांच्याकडे अवेलेबल नसेल, किती काही वेगवेगळी कारणं असू शकतात, तर त्यांना घे भरारीतर्फे काही लोन किंवा काही त्याच्यासाठी मदत दिली जाते का? नक्कीच. अशा प्रकारामध्ये आपल्याकडे असंख्य असे मॅन्युफॅक्चरर्स आहेत की जे त्यांचे प्रॉडक्ट हे वेगवेगळ्या शहरांमध्ये ठेवायला उत्सुक आहेत. कोकणातून अनेक जण आहेत, पश्चिम महाराष्ट्रामधनं आहेत. अशा असंख्य युवकांना आम्ही सांगतो की तुम्ही यांचं प्रॉडक्ट घेऊन तुमच्या शहरांमध्ये तुम्ही त्याचं मार्केटिंग करा किंवा प्रदर्शनांमध्ये भाग घ्या. किंवा असंख्य असे लोक आहेत की ज्यांना मल्टिपल एक्झिबिशन्स करता येत नाही,
पण त्यांना प्रॉडक्ट म्हणजे बऱ्यापैकी त्यांच्याकडे स्टॉक आहे. अशा वेळेला एकाच वेळेला 2-3 शहरांमधनं प्रदर्शनांमधनं ते भाग घेऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला भांडवलाची गरज असतेच असं नाही. तुम्ही जर तुमचा विश्वास समोरच्याला दाखवलात तर समोरचा माणूस तुम्हाला नक्कीच त्याचं साहित्य वापरायची परवानगी देईल. कदाचित असं होईल पर्सेंटेज कमी मिळेल, पण तुम्हाला व्यवसाय करायला संधी तर नक्की मिळणार आहे. खरंय खरंय. खूप छान. तर अशा पद्धतीमध्ये ते व्यवसाय करू शकतात. आणि अगदी सुरुवात असेल तर मी म्हणेन की पहिल्यांदा तुम्ही अनुभव घ्या, कोणाच्या तरी हाताखाली काम करा. वेगवेगळे मोठाले ब्रँड्स आमच्या प्रदर्शनांमधनं भाग घेत असतात. अशा वेळेला त्यांच्याबरोबर काम तुम्ही करायचा आधी प्रयत्न करा आणि मग स्वतः व्यवसायात उतरा. तोपर्यंत तुम्हाला अनुभव मात्र चांगला दणकट जबरदस्त मिळालेला असेल. अगदी. आता तुम्ही जसं म्हणालात तसं अनुभव हा महत्त्वाचा आहेच, पण ह्यासाठी तुम्हाला पाठबळ फार महत्त्वाचं आहे. आज घे भरारीच्या माध्यमातून तुम्ही अनेकांना पाठबळ तर देत आहेत. मात्र जेव्हा प्रदर्शनं आपण भरवण्याचा विचार केला सुरुवातीला, तुम्ही म्हणालात तसं वर्षातून 2 वेळाच प्रदर्शनं, नंतर मग हळूहळू त्या प्रदर्शनाची संख्या वाढत गेली. आता तुम्ही महिन्यातनं 3 वेळा म्हणजे प्रदर्शनं भरवतात. आज सोपं नाही आहे हे सगळं. मग अशा वेळेस अनेक अडचणी आल्या असतील ना? प्रचंड अडचणी आल्या. म्हणजे मी म्हणेन की जशा व्यावसायिकाला अडचणी येतात तसा हाही माझा एक व्यवसाय. हा ज्यावेळेला मी सुरुवात केला त्याच वेळेला पहिली अडचण आली म्हणजे करोना. मी पहिल्यांदा प्रदर्शन घेतलं आणि दुसऱ्या प्रदर्शनाला मी कार्यालय घेतलं होतं, म्हणजे लॉन घेतलं होतं, जाहिरात केली होती, त्याच्यानंतर होर्डिंग्स लावलेली होती, म्हणजे माझा खर्च झालेला होता. आणि कोरोना आला आणि माझं संपूर्ण प्रदर्शन रद्द झालं. कमीत कमी 5-6 लाख रुपयाचं नुकसान तर निश्चित झालं. कारण त्याच्यानंतर जवळपास 6 महिने काहीच होईना. कार्यालयाने माझे पैसेही परत केले नाहीत. अशा वेळेला हा धक्का तर निश्चित आहे. त्याच्यानंतर घे भरारीच्या 5वीला पुजलेला आहे पाऊस. ऑलमोस्ट 3 एक्झिबिशन्स आमची पावसामुळे रद्द झालीत. एकदा तर पूर्ण प्रदर्शनात म्हणजे शुभारंभ मंगल कार्यालयाचं माहिती असलं तर त्यावेळेला तर पूर्ण पाऊस आला आणि पुण्यात म्हणजे रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला होता आणि गुडघा पाणी साठलं. त्यावेळेलाही प्रदर्शन कॅन्सल आम्हाला करावं लागलं. असे असंख्य वेगवेगळ्या अडचणी प्रदर्शनामध्ये येत असतात. प्रदर्शनामध्ये चोऱ्या होत असतात. आता जसं जसं प्रदर्शन वाढतं, गर्दी वाढते, तशा चोऱ्या होण्याचं प्रमाणही वाढतं. अशा वेळेला त्याच्यावरही लक्ष ठेवावं लागतं. अशा वेगवेगळ्या असंख्य घटना आहेत. पण मग अशा वेळेस कशा पद्धतीने त्या तुम्ही हँडल करता? म्हणजे ज्यावेळेला एक्झिबिशन कॅन्सल होतं त्यावेळेला लोकांचा विश्वास संपादन करणे हा तर पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यावेळेला तुम्हाला पुढे कधीतरी त्यांचं चांगलं होईल किंवा पुढच्या एक्झिबिशनमध्ये मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हे देतो. आणि वेगवेगळ्या स्वरूपात काही ना काहीतरी देऊन, म्हणजे आपला नेहमी दात्याचा हात असला पाहिजे तसं आपला देणारा हात असला पाहिजे. म्हणजे आपलं जरी नुकसान झालेलं असलं तरी सुद्धा तुम्ही पुढे काहीतरी त्यांना चांगलं करून देताय हा विश्वास जर लोकांना दिला तर निश्चितच लोक तुमच्याबरोबर राहतात. आणि आजपर्यंत अनुभव आहे की आमचे सगळे सेलर्स माझ्या पाठीमागे नेहमीच अगदी पूर्ण यांनी उभे राहिलेले आहेत. 100% पाठिंब्याने उभे राहिलेले आहेत. अगदी. आणि मला वाटतं की हा पाठिंबा तुमच्यावर असलेला विश्वासामुळेच आहे. सर, आज आपण बघितलं तर घे भरारीच्या प्रदर्शनाला अनेक सेलिब्रिटी येतात. अर्थात त्यामुळे घे भरारी हा ब्रँड आहे म्हणूनच नाही तर एक तुमच्याबद्दल असलेलं प्रेम आहे, जिव्हाळा आहे, नीलम मॅमबद्दल असलेला एक रिस्पेक्ट आहे, हे सगळं आहे. पण त्याचबरोबर ह्या सेलिब्रिटींमुळे जे कोणी व्यावसायिक आहेत त्यांना एक उभारी मिळते, नवी उमेद मिळते. त्याबद्दल मला जाणून घ्यायचं. बेसिकली आम्ही घे भरारी हे नावच त्याच्यासाठी ठेवलंय की आपल्याला सर्वांना पंख मिळाले पाहिजेत गगनात उत्तुंग उडण्यासाठी. त्यामुळेच घे भरारी हे नाव आहे. त्यामुळे जास्तीत जास्त एक्झिबिशन्स लोकांनी करावी, जास्तीत जास्त शहरांमध्ये यावं आणि जास्तीत जास्त लोकांनी व्यवसाय करावा, हीच तर आमची मनोकामना आहे किंवा आमची इच्छा आहे. बरोबर. पण आज आपण बघितलं तर घे भरारीमध्ये सगळे मराठी उद्योजक आहेत. मराठी माणूस उद्योग किंवा व्यवसाय करू शकत नाही, बिझनेस करू शकत नाही असं बोललं जातं. तुम्ही किती विश्वास ठेवाल ह्या वाक्यावर? मराठी माणूस प्रचंड व्यवसाय करू शकतो, फक्त त्याचे पाय खेचले नाही पाहिजेत. आपल्या मराठी माणसांमध्ये जी वृत्ती आहे
की सपोर्ट नाही करायचा. नेटवर्किंगच्या याच्यामध्ये सपोर्ट हाच तर महत्त्वाचा आहे. तो आपल्या मराठी माणसांमध्ये होत नाही. पण मी असं म्हणेन आता मराठी माणूस राहिला नाही, प्रत्येकाने व्यवसायात यायला पाहिजे. कुठल्याच असं नाही म्हणता येणार, पण आता ह्याच्या पुढची सिच्युएशन अशी आहे की नोकऱ्या कमी होत जाणार आहेत. याच्यापुढे व्यवसाय हाच महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने व्यवसायात यायला पाहिजे आणि प्रत्येकाने सपोर्ट केला पाहिजे. बरोबर. तुम्ही आत्ता म्हणालात तसं की प्रत्येकाने प्रत्येकाला सपोर्ट केला पाहिजे आणि तसाच सपोर्ट तुम्ही आज लाखो महिलांना, पुरुषांनाही करताय. ह्याचं खरंच कौतुक आहे. पण अजून एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आज घे भरारीने रेकॉर्डही प्रस्थापित केला आहे. ह्या रेकॉर्डबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. बेसिकली काहीतरी आपलं नाव होणं महत्त्वाचं आहे की जेणेकरून सगळ्या लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा विश्वास उत्पन्न होईल. मग लहानपणापासून आपल्या मनात होतं की म्हणजे मी लहानपणी असताना 3री-4थीत बघत होतो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड की ते म्हणजे जगातलं सगळ्यात अत्युच्च रेकॉर्ड आहे. तर त्यामुळे अशी इच्छा होती की ते रेकॉर्ड कधीतरी आपल्या नावावर असावं किंवा आपल्या संस्थेच्या किंवा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ते करता यावं. मला काही वैयक्तिक कुठल्या खेळात प्रावीण्य नाही किंवा कुठल्याही याच्यामध्ये नाही आहे, त्यामुळे तसं ते वैयक्तिक मिळणं शक्य नव्हतं. पण उद्योजकांच्या माध्यमातून ते जर मिळालं आणि त्यामुळे उद्योजकता ही लोकांपर्यंत पसरण्यासाठी मदत त्याची होत असेल तर त्याच्यासाठी काहीतरी करावं हे माझं निश्चित वाटत होतं. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की आपण गिनीजसाठी काहीतरी करूया. मग माझा मित्र होता, त्यांनी संकल्पना दिली की अरे असं रेकॉर्ड अजूनपर्यंत काही झालेलं नाही आहे. एक वाक्य सगळ्यांनी उद्योजकतेविषयी बोलायचं आणि ते एकाच वेळेला गिनीजला पाठवून द्यायचं. तर त्याचा जर नंबर तुम्ही काही गाठलात तर त्याचं रेकॉर्ड तुमचं होऊ शकतं. म्हणून मग आम्ही ते रेकॉर्ड करायचं ठरवलं आणि ते सक्सेसफुल झालं. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याच्या माध्यमातून आम्ही पोचलो. आमचे गुरुजी होते, त्यांनी असं सांगितलं होतं की गांधीजींनी काय केलं, म्हणजे गांधीजींनी दांडी यात्रा केली त्यावेळेला काय केलं, त्यांनी कुठलाही संघर्ष केला नाही, कुठे काही केलं नाही. पण त्या गोष्टीची माहिती सर्वांना माहिती असायला पाहिजे आणि स्वातंत्र्य लढ्याची माहिती असायला पाहिजे, म्हणून ते त्यांच्या आश्रमातून चालायला सुरुवात केली आणि ते चालत निघाले. प्रत्येक गावामधनं 10 लोक असं करता करता ज्यावेळेला ते याला पोचले, समुद्रकिनाऱ्यावर पोचले, त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे अथांग जनसमुदाय होता. अरे वा. तसं गिनीज रेकॉर्डचं होतं की आपण काहीतरी करायला सुरुवात करूया. करता 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 आपल्या पाठीमागे हजारो लोक यायला सुरुवात होतील आणि व्यवसायाचं महत्त्व लोकांना पटेल. हा त्यातला पाठीमागचा कन्सेप्ट होता. म्हणून आम्ही गिनीज खरं तर करायचं ठरवलं. गिनीज होईल का नाही होईल हे माहीत नव्हतं. तेवढा नंबर आम्ही अचीव करू का नाही माहीत नव्हतं. कारण त्यावेळेला आमच्याकडे 1.5 लाख लोकांची स्ट्रेंथ होती. पण ते रेकॉर्ड झालं आणि आमचं नाव त्याच्यावरती नोंदवलं गेलं. अगदी खूप छान, खूप छान. एक वेगळा रेकॉर्ड आज तुमच्या नावावर आहे. पुढे जाऊन भविष्यामध्ये आता तुम्ही म्हणालात तसं की महाराष्ट्रात तुम्ही प्रदर्शनं भरवतायत पण फार कमी ठिकाणी आहेत. पण पुढे जाऊन भविष्यात भारतात आणि भारताबाहेर प्रदर्शन भरवण्याचा काही विचार आहे का? मी म्हणेन महाराष्ट्रातच आपल्याकडे इतकी शहरं आहेत की त्याच्यामध्येच मला जास्त करण्याची हे आवश्यकता आहे. मी म्हणेन की आज सोलापूर आहे, त्याच्यानंतर बेळगाव आहे, नागपूर आहे, जळगाव आहे, अशी असंख्य शहरं आहेत. पण त्याचबरोबरीनं तुम्ही चेन्नई, कलकत्ता, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद अशासारख्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा प्रदर्शनं करू शकतात आणि प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी आमची तयारी आहे. अरे वा. ह्या सगळ्यातमध्ये आता तुम्ही म्हणालात तसं की भारतातच आणि महाराष्ट्रात एवढी शहरं आहेत त्या ठिकाणी तुमची जाण्याची तयारी आहे. आज सोशल मीडियामुळे आज आपण जगभरात पोचलेलो आहोत. आपलं प्रोडक्ट जगभरात पोचतं आहे आणि परदेशातून कसा प्रतिसाद येतोय ह्या व्यावसायिकांना. कारण आज उद्योग म्हटला की आपण मर्यादित राहू शकत नाही, आपल्याला अमर्याद राहावं लागतं. तर त्याबद्दल 2020 पासूनच याला प्रचंड प्रतिसाद परदेशातून आला आहे की अशा प्रकारचं काहीतरी चाललं आहे. हे बघितल्यानंतर युरोपियन कंट्रीज आणि ऑस्ट्रेलिया इथनं ह्या ग्रुपला प्रचंड डिमांड यायला सुरुवात झाली आणि ऑथेंटिक आणि चांगल्या वस्तू मिळण्याचं ठिकाण म्हणून घे भरारीकडे बघितलं जातं. त्यामुळे असंख्य लोक घे भरारीला फॉलो करतात आणि घे भरारीवरनं वस्तू मागवतात. मी म्हणेन की आज लंडनमध्ये काही स्टोअर्स आहेत, ती आज घे भरारीच्या प्रदर्शनांमधनं वस्तू उचलतात आणि तिकडे घेऊन जातात. त्याच्यानंतर दुबई आणि US मधनं सुद्धा असे असंख्य आहेत. सर, आत्तापर्यंत तुम्ही अनेक प्रदर्शनं घेतली, एकूणच अनुभव या क्षेत्रातला कसा आहे? प्रचंड वेगवेगळे अनुभव
या एक्झिबिशनच्या माध्यमातून आले. पण त्याचबरोबर आम्हाला घे भरारी ग्रुपमधनं पण वेगवेगळे अनुभव आले. त्याच्या याच्यामध्ये एक अनुभव मला सांगायला खूप आवडेल. तो म्हणजे एक शिक्षिका आहेत आमच्या याच्यामधल्या पुण्यातल्या. समहाऊ लॉकडाऊनमध्ये जॉब गेला आणि मराठीच्या शिक्षिका होत्या. त्यामुळे आता इंग्लिश मिडियम असल्यामुळे मराठी शिक्षण घेण्याकडे लोकांचा कल फार कमी असतो. पण त्यांनी ठरवलं की आपण सोशल मीडियावर जाहिरात करायला तर सुरुवात करू, साठीचा प्रयत्न करूया. आणि म्हणून त्यांनी आमच्या ग्रुपवरती आणि वेगवेगळ्या ग्रुप्सवरती मराठीचे क्लासेस याच्या संदर्भात जाहिरात करायला सुरुवात केली. ती कुठून तरी परदेशात गेली आणि जपानमधल्या एका माणसाने ती बघितली आणि त्याला भारतात यायचं होतं आणि त्याच्या मुलांना घेऊन यायचं होतं की जी 30 ते 40 वर्ष जपानमध्ये राहिलेली आहेत, त्यांना मराठीचा अजिबात गंध नाही आहे. त्यांनी ह्या मॅडमचे क्लासेस लावले, ऑनलाईन क्लासेस लावले आणि मराठी एकदम खाड मराठी बोलायला त्यांना या मॅडमनी शिकवलं. अरे वा. त्यामुळे तिकडच्या असंख्य मराठी कुटुंबामध्ये त्या प्रसिद्ध झाल्या आणि अनेकांनी त्यांचे क्लासेस जॉईन केले. आणि नंतर असं लक्षात आलं की त्यांचे आता क्लायंट्स हे जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इकडच्या वेगवेगळ्या देशांमधनं आता झालेले आहेत. आणि जेवढा पैसा त्यांनी नोकरीमधनं नसेल कमवला तेवढा त्यांनी या ऑनलाईन शिक्षणामधनं त्यांनी क्लासेस घेऊन कमवला. त्यामुळे असा एक वेगळा अनुभव होता. त्याचप्रमाणे एक दुसरा अनुभव होता की आमच्याकडची दुसरी एक मुलगी होती की जी IT मधनं बाहेर पडली किंवा आपण असं म्हणू की बेंचवर बसवलं, असं आपण थोडंसं म्हणूया. तिला असं लक्षात आलं की तिच्या आजीला आणि तिच्या आजूबाजूच्या लोकांना मोबाईल वापरता येत नाही किंवा मोबाईलवरनं ऑर्डर देता येत नाही. मग तिला लक्षात आलं की अशा प्रकारातल्या असंख्य जणांना याची गरज असू शकते. त्यामुळे तिने तशा पद्धतीनं म्हणजे मोबाईल शिकवण्याचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या वृद्धाश्रमांमधनं आणि वेगवेगळ्या वयोवृद्ध लोकांकडे जाऊन तिने ते क्लासेस सुरुवात केली आणि तोच आता तिचा व्यवसाय चालू झाला. त्यामुळे असे असंख्य वेगवेगळे व्यवसाय याच्यामुळे लोकांना मिळाले. मोदक शिकवण्याचे सुद्धा क्लासेस असतात, पण मोदक तयार करून ते लोकांपर्यंत पोचवणे हा सुद्धा एक व्यवसाय आता या निमित्तानं तयार झाला की ज्यावेळेला लॉकडाऊन होतं त्यावेळेला 10 दिवसामध्ये हे मोदक प्रत्येकाच्या घरपोच द्यायला पाहिजेत. त्यामुळे फक्त कुरिअर सर्व्हिस नाही तर प्रायव्हेट कुरिअर सर्व्हिस सुद्धा याच्या माध्यमातून निर्माण झाले. त्यामुळे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आणि असंख्य वेगवेगळ्या माध्यमातून असे वेगवेगळे व्यवसाय याच्यामुळे तयार झाले. अरे वा. असे वेगवेगळे तुम्ही गोष्टी अगदी सहजपणे या माध्यमातून शिकवू शकता. मला त्याबद्दलही विचारायचे. असंख्य उद्योग आहेत. म्हणजे असं म्हणेन की सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तर अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही की वह्या विकणे हा व्यवसाय होऊ शकतो इंडिव्हिज्युअली. तर त्याच्यावरती ब्रँडिंग करून काही लोकांनी वह्या तयार करायला सुरुवात केली. त्याच्यावरती शिवाजी महाराजांचा संपूर्ण माहिती द्यायला सुरुवात करून कोल्हापूरमध्ये वह्या विक्री चालू झाली. तसंच पुण्यामध्ये त्याच्यावरती आपल्या स्वतःचं ब्रँडिंग तयार करून त्या वह्या मार्केटमध्ये आणायला सुरुवात केली. असे असंख्य व्यवसाय चालू झाले आणि या व्यवसायातनं असंख्य लोकांची घरं चालायला लागली. म्हणजे आमच्या याच्यामध्ये असं मी म्हणेन की काही जणांनी त्यांचं वैद्यकीय उपचार होते ते केले, काही जणांनी त्यांच्या मुलांची शिक्षणं होती ती शिक्षणं याच्यावरनं कंप्लीट केली. त्यामुळे काय म्हणतात त्याला असंख्य मिरॅकल्स याच्यामुळे झालेली आहेत. तुम्हाला अनेकांचे आशीर्वाद मिळालेत असं म्हणायला हरकत नाहीये सर. नक्की. आपण आज खरं तर ह्याबद्दल बोलतोय, पण मार्केटिंग स्किल ह्यासाठी किती महत्त्वाचं आहे? मार्केटिंग अफाट महत्त्वाचं आहे, ब्रँडिंग अफाट महत्त्वाचं आहे. मार्केटिंग आणि ब्रँडिंग ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. मी त्यातला काही तज्ज्ञ नाही, त्यामुळे मी त्याच्यावर फार बोलू शकणार नाही. पण तुम्हाला मार्केटिंग यायला पाहिजे, तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट पिच करता आलं पाहिजे, तुम्हाला जाहिरातींमधल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट्स माहिती असल्या पाहिजेत, तुम्हाला कशी जाहिरात करायची आहे, कुठे जाहिरात करायची आहे हे माहिती असायला पाहिजे. प्रॉडक्ट जेवढं उपयोगाचं आहे तेवढंच मार्केटिंगही महत्त्वाचं आहे. पण हे मार्केटिंग स्किल डेव्हलप करणं हे आपल्याच हातात असतं. म्हणजे आपल्याला आपल्या प्रोडक्टची माहिती देणं किंवा त्याचं ब्रँडिंग तयार करणं हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे. आज शॉपिंग फेस्टिवलच्या माध्यमातून, घे भरारीच्या माध्यमातून अनेक जण आपल्या ह्या व्यवसायात उतरत आहेत. असंख्य आत्ता जे पॉडकास्ट बघत असतील त्यांनासुद्धा वाटत असेल की आपणही प्लॅन B तयार करावा पॅरलरली आपल्या नोकरी
नोकरी करता करता हे गोष्ट करायला हरकत नाही आहे. कारण आज सोशल मीडिया इतकं अफाट आहे की त्याच्या माध्यमातून आपण मार्केटिंग करू शकतो, ब्रँडिंग करू शकतो. त्याबद्दल तुमचं मत काय आहे? सोशल मीडियाच्या माध्यमातून असंख्य प्रकारे तुम्ही मार्केटिंग आणि ब्रँडिंगचे वेगवेगळे टेक्निक्स वापरून तुमचं प्रॉडक्ट जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेऊ शकता. मी म्हणेन की आज असंख्य घे भरारीसारखे असंख्य फ्री ग्रुप्स आहेत. या फ्री ग्रुप्सवरनं दररोज एक जाहिरात तुम्ही फ्लोट केलीत, इंस्टाग्रामवरनं एक जाहिरात फ्लोट केलीत, तरीसुद्धा तुम्ही त्याची व्ह्यूअरशिप, आज रील्सचा जमाना आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही असंख्य लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि तुमचं प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणून सेल करू शकता. आता कसं राहिलं आहे की प्रॉडक्ट किती दर्जेदार आहे याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही किती उत्कृष्ट त्याचं मार्केटिंग करू शकता, यावरती ते प्रॉडक्ट सेल होणे आणि तुमचा व्यवसाय होणे हे महत्त्वाचं ठरतं. खूप छान आत्ता तुम्ही सांगितलंत सर. आणि रोजच आपण बघतो की सोशल मीडियावरती असंख्य रील्स येत असतात, वेगवेगळ्या प्रोडक्टच्या जाहिराती येत असतात आणि त्या माध्यमातून आपण हळूहळू आपलं प्रोडक्टचं मार्केटिंग करू शकतो, हे शिकू शकतो. हे आणि आता सहज आहे कारण यूट्यूबवरती बरेचसे या संदर्भातले व्हिडिओज पण अवेलेबल आहेत. त्यामुळे व्यवसाय करताना ही भीती बाळगू नका की कशा पद्धतीने आपण उतरायचं आहे किंवा मार्केटिंग करायचं आहे, ब्रँड कसा वाढवायचा आहे. त्याचबरोबर घे भरारी आहेच, राहुल सर आहेत, नीलम मॅम आहेत आणि आज अनेक व्यावसायिक तुमच्या निमित्ताने आपला व्यवसाय करतात. ज्यांना कोणाला ह्याच्यामध्ये यायचं असेल त्यांनी नक्कीच घे भरारीचा ग्रुप जॉईन करायचा आहे आणि पुढे जायचं आहे. एक पाऊल पुढे टाकलं की नक्कीच तुमचा हात आहेच, पाठबळ आहेच. घे भरारीचा ग्रुप हा सर्वांसाठी फ्री आहे. याच्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नाही. त्यामुळे तुम्ही ह्या ग्रुपवरती तुमच्या सर्व जाहिराती विना मोबदला टाकू शकता आणि तुम्ही याचा फायदा उठवू शकता आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोचू शकता. अगदी. घे भरारीमध्ये आल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त व्यवसाय करावा हीच आमची इच्छा आहे. हो, आणि व्यवसाय होईलच कारण घे भरारीसारखा ग्रुप जॉईन केल्यावरती तो व्यवसाय अगदी सहजपणे होईल. सर, एक शेवटचा प्रश्न. घे भरारी म्हणजे शॉपिंग. वेगवेगळे शॉपिंग ट्रेंड्स आज आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतात, या व्यासपीठावर बघायला मिळतात. मात्र पुरुष म्हटल्यावरती त्यांचा शॉपिंगशी काहीही संबंध नसतो, असा एक आम्हाला स्त्रियांना वाटत असतं. तुम्ही स्वतः पुरुष आहात, तुम्हाला किती आवडतं शॉपिंग करायला? प्रचंड. आणि असं काही नाही, तुम्ही आमच्याकडे आलात तर अतरंगीचे टी शर्ट्स तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या काय म्हणतात त्याला शर्ट्स आणि याच्या व्हरायटीज बघू शकता. हां, बायकांप्रमाणे दागिन्यांमधली व्हरायटी, ज्वेलरीमधली व्हरायटी, कपड्यांमधली व्हरायटी असं होणार नाही, पण पुरुषांना सुद्धा शॉपिंगची प्रचंड आवड असते आणि प्रचंड करत असतात. तुम्हाला किती आवडतं? फक्त मला प्रचंड आवडतं. तर त्यामुळे मी असं म्हणेन की असं काही नाही की पुरुष करत नाहीत, पण पर्सेंटेज म्हटलात तर ते पटकन संपतं. बायकांप्रमाणे ते 2-3 तास चालत नाही. 5 ते 10 मिनिटात पुरुष त्यांचं शॉपिंग उरकतात. त्यांना चॉईस पटापट संपलेले असतात. त्यामुळे 1-2 शर्ट घेतले, त्याचे कलर्स ठरलेले असतात, त्यांचा काय चेक्स घ्यायचा का प्लेन घ्यायचा हे ठरलेलं असतं. त्यामुळे गर्दी किंवा असं काही पुरुषांमुळे होत नाही, पण पुरुष शॉपिंग करत नाहीत असं काही मी म्हणणार नाही. जाता जाता तुम्ही काय सांगाल आपल्या महिला वर्गाला? व्यवसायात या, प्रचंड प्रमाणात व्यवसाय करा आणि त्याच्यासाठी पाठबळ द्यायला घे भरारी नेहमीच आहे आपल्याबरोबर. थँक्यू सर, खूप छान वाटलं. तुम्ही घे भरारीच्या निमित्ताने आज मला खूप अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या आणि व्यवसाय कसा करायचा, त्याचबरोबर अनेक अडचणी येतात, पण त्या अडचणीतून आपण कसा मार्ग काढायचा, तसंच व्यवसाय करताना ब्रँडिंग आणि मार्केटिंग किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा तुम्ही आत्ता इथे अधोरेखित केलं. मधुराष्ट्रक ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. आत्ताच राहुल सरांनी सांगितलं की त्यांना शॉपिंग करायला आवडतं. मात्र तसं पाहिलं तर शॉपिंगचा आणि पुरुषांचा 36चा आकडा. त्यांना फार काही शॉपिंग करायला आवडत नाही, पण महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शॉपिंग. मात्र राहुल सरांनी घे भरारी म्हणत आज लाखो महिलांना आत्मनिर्भर बनवलं आहे, त्यांना एक विश्वास दाखवला आहे, नवी उमेद दिली आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे. राहुल सरांनी घे भरारीच्या माध्यमातून लाखो महिला व्यावसायिकांना आज व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. तेव्हा मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा घाबरू नका. तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर घे भरारीसारखं एक उत्तम व्यासपीठ तुमच्याजवळ आहे. तेव्हा तुम्ही देखील मोठी भरारी घ्या.
तुमच्या स्वप्नांना बळ द्या. आता थांबायचं नाही म्हणत तुम्ही पुढे चालत राहा. आजचा मधुराष्टकचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे जरूर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मला माहिती आहे तुम्ही सबस्क्राईब करताय, लाईक करताय आणि शेअरही करताय. मात्र अजूनही आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचे आणि लाईक करायचे. तसंच वेगवेगळे विषय, तुम्हाला कोणते विषय आवडत आहेत त्याबद्दलही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला आवडणाऱ्या विषयांवर आम्ही जरूर विचार करू आणि त्यावरती पॉडकास्ट करण्याचा आमचा प्रयत्न असेल. पुढच्या भागात आपण नवीन पाहुण्यांसह, नवीन विषयासह भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.